नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अशोक तोडकर हवामान अंदाज. बंधूंनो, आपण काल ज्या माहिती दिली होती त्याप्रमाणे राज्यामध्ये कुठं मोठे ढगाळ दिसायला सुरुवात झाली आहे. राज्यातील हे वातावरण येत्या 2 दिवसामध्ये आणखीन चांगल्या पद्धतीनं बदलणार आहे. असेच कुठे मोठे ढग दिसायचं प्रमाण उद्याही स्टार्टअप होते. दिनांक 7 तारखेला राज्यामध्ये पावसाच्या सरी कोसळणार आहेत. त्यामध्ये वाशिम जिल्हा अग्रेसर आहे. काही ठिकाणी हा हलका ते मध्यम पाऊस होणार आहे 7 मे रोजी. ठीक आहे, 7 मे रोजी आणखीन काही भागामध्ये जे आपण मागच्या आठवड्यापासून ही गोष्ट सांगत आलेलो आहे, त्यामध्ये दक्षिण भाग परभणीचा सुद्धा असणार आहे. परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा या पावसाच्या सरी कोसळणार आहेत. यवतमाळ, हिंगोली, वाशिम परिसरात सुद्धा या सरी कोसळतील. अकोल्याचा विचार केला तर दक्षिण भागामध्ये या पावसाच्या सरी कोसळतील. लातूर जिल्ह्यामध्ये दक्षिण भाग, निलंगा परिसर, उत्तरेकडे अहमदपूर परिसर, उदगीर परिसर, चाकूर परिसर आणि नांदेडचा दिलगूर, धर्माबाद परिसरामध्ये सुद्धा आहे. यवतमाळच्या उमरखेड परिसराकडे सुद्धा पुसदच्या दक्षिण भागाकडे हा पाऊस सक्रिय होईल. ही झाली 7 तारखेची कंडिशन. 8 तारखेला काय चित्र घडणार आहे याबद्दल देखील आपण बोलूयात. आणि मित्रांनो, हाय प्रेशर आणि लो प्रेशर आपल्या पद्धतीनं त्याची तीव्रता दाखवतंय. म्हणजे नाशिक, अहमदनगर पट्ट्यामध्ये 8 तारखेला वारे जोराने वाहतील. उद्या सुद्धा वारे याच भागामध्ये जोराने व्हायला सुरुवात होईल. पण या हाय प्रेशरमुळे पाऊस हा येईल का, जोराने वाढेल का, हे देखील कंडिशन तुमच्या मनात असलेले प्रश्न सुद्धा आजच्या आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, दक्षिण भागाकडनं तसेच पूर्व भागाकडनं हा पाऊस आपला प्रभाव दाखवायला सुरुवात करणार आहे. राज्यातल्या सर्व जिल्ह्यामध्ये हा पाऊस असणार आहे. तारखेनुसार ही कंडिशन अशी वेगवेगळ्या पद्धतीने राहील. 8 तारखेचा पाऊस सुद्धा सोलापूर, दक्षिण लातूर परिसरामध्ये. 9 तारखेचं चित्र बघायला गेलं तर 9 तारखेला कोल्हापूर भागामध्ये पाऊस पहिल्यांदाच प्रवेश करत आहे. सांगलीचा पण हा दक्षिणेकडील भाग घेईल आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस असणार आहे. पावसाचे चित्र हे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा 9 तारखेला काही ठिकाणी असणार आहे. छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये वैजापूर भागाकडे ढगाळ वातावरण होईल. कन्नड, सिल्लोड परिसरात सुद्धा ढगाळ वातावरण होईल. तसेच पुणे परिसराकडे सुद्धा हे ढगाळ वातावरण व्हायला सुरुवात होईल. हिंगोली जिल्ह्यात 9 तारखेचा सुद्धा पाऊस असणार आहे. पाऊस मात्र हलका ते मध्यम किंवा काही ठिकाणी नुसते धारा उतरणं अशी कंडिशन आहे. पावसाचा प्रभाव जो आहे तो 11 तारखेपासून खरा स्टार्टअप होतोय. 10 तारखेला संध्याकाळच्या हे वातावरण सक्रिय होण्याची शक्यता दाट आहे. पण 11 तारखेला याचा प्रभाव महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये, विशेष करून दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुद्धा याचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळणार आहे. सोलापूर, सांगली परिसरात काही ठिकाणी, तर नगर जिल्ह्यामध्ये दक्षिण भागात बऱ्याच ठिकाणी, तर जालना जिल्ह्यामध्ये पूर्व भागामध्ये ज्यामध्ये मंठा परिसर येतोय, परतूर परिसर येतोय, लोणार परिसराकडे सुद्धा आहे. बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा 11 तारखेचा पाऊस असणार आहे. 11 मेला हे पावसाची कंडिशन आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर 11 तारखेला आपल्या भागामध्ये सतर्क राहायचं आहे. तारखेनुसार तुम्ही सगळी माहिती लक्षात ठेवत चला, त्यामुळे तुमच्या भागात होणारा बदल देखील तुम्हाला समजायला सुरुवात होते. अकोला जिल्ह्यामध्ये पातूर परिसर वगैरे भागामध्ये सुद्धा, अकोल्याचा दक्षिण, उत्तर आणि पूर्व भाग या तिन्ही भागामध्ये हा पाऊस असणार आहे. पश्चिमेकडे सुद्धा विशेष करून या पावसाचा रडार देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. परभणी, जिंतूर परिसरामध्ये, मंठा परिसरामध्ये, सेलू, मानवत परिसरामध्ये मेघगर्जनेसह हा असा पाऊस असणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या मोजक्या ठिकाणी 8-9 तारखेला सुद्धा आहे आणि 11 तारखेला सुद्धा ही पावसाची कंडिशन आपल्याला पाहायला मिळणार आहे. 11 तारखेला कडाष्टी, बीड, तसेच गेवराई परिसर, पाथर्डी परिसर, नगर परिसर, परभणी, हिंगोली, वाशिम परिसर या भागातही हा पावसाच्या मुसळधार सरी देखील कोसळू शकतात. पाऊस सर्वदूर सगळीकडे नसल्यामुळे हा पाऊस सगळीकडेच पडेल याची गॅरंटी कमी असते. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या जो दुसरा आणि शेवटचा आठवडा जो तुम्ही पाहिलाय, अशी कंडिशन महाराष्ट्रामध्ये घडणार आहे. यामध्ये सांगली, सोलापूर, पंढरपूर, मोहोळ तसेच सातारा परिसरात सुद्धा ही कंडिशन आहे. धाराशिवच्या बऱ्याच भागामध्ये म्हणजे उत्तरेकडील भागामध्ये सुद्धा बीड साईडला हा पाऊस, बार्शी वगैरे भागात, वाशी परिसरात सुद्धा 11 ते 12 दरम्यान प्रवेश करणार आहे. दक्षिण सोलापूर परिसरात सुद्धा हा पाऊस काही मोजक्या ठिकाणी पडेल. नांदेड जिल्ह्यामध्ये या काळामध्ये वारे जोराने वाहतील. त्यामुळे 11 तारखेचा पाऊस हा कमी प्रमाणात राहील. याच काळामध्ये 12 तारीख जी आहे ती सगळ्यात महत्वाची तारीख असणार आहे. याच्यामध्ये 11-12च्या पिरियडमध्ये धुळे जिल्हा सुद्धा घेतला जातोय. छत्रपती संभाजीनगर सुद्धा जिल्हा घेतला जातोय. नाशिक पट्ट्यामध्ये निफाड, येवला परिसरात देखील वातावरण हे असणार आहे. पण या काळामध्ये आपल्या भागामध्ये वारे मात्र जोराने वाहणार आहेत. बेळगाव परिसरात मुसळधार पावसाची देखील शक्यता आहे, पण तो दक्षिण भाग तो घेणार आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर दक्षिण आणि उत्तर भाग तसेच पूर्व भागामध्ये सुद्धा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता देखील याच्यामध्ये वर्तवण्यात येते. याच 11 तारखेला जळगाव जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, गारपिटीचा रडार देखील बनलेला आहे. त्यामुळे हा पाऊस बुलढाण्याच्या मुळावरती उठण्याची शक्यता देखील दाट आहे.
एमपी मार्गे हा पाऊस प्रस्थान करणार आहे. यामध्ये खामगाव उत्तर भागात सुद्धा पाऊस आपला प्रभाव दाखवणार आहे. अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, हिंगोली, बंठा, जिंतूर परिसरात सुद्धा हा पाऊस असणार आहे. लातूरकडील असणारा पाऊस जो आहे तो नांदेडकडे याच 11 तारखेला प्रवेश करणार आहे आणि 11 आणि 12 तारखे 2 दिवस त्याचा प्रभाव असणार आहे. 13 तारखेला सुद्धा याच भागामध्ये हा पाऊस असणार आहे. ही होती 13 तारखेपर्यंतची अपडेट. हा पाऊस जो आहे तो 16 ते 17 तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्ये दबदबा कायम ठेवणार आहे. सध्या हाय प्रेशर आणि लो प्रेशरचं कॉम्पिटिशन चालू आहे. त्यामुळे जे सध्या 9 आणि आपण ज्या तारखा दिल्या आहे 6-7ला ह्या भागामध्ये अशा पद्धतीने पाऊस पडणार आहे, ज्याची तुम्ही माहिती सुरुवातीला घेतली आहे. पण 11 तारखेपासून किंवा विशेष करून 10 तारखेपासून अवकाळीचं सत्र सुरू व्हायला सुरुवात होणार आहे. या काळामध्ये गारपीट सुद्धा आहे. गारपीट सांगितलेल्या भागात गारपीट होणारच आहे. यामध्ये सोलापूरचा नंबर आहे, लातूर दक्षिण भागातला नंबर आहे, तसेच छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडील नंबर आहे. जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा सुद्धा याच्यामध्ये गारपीटच्या रडारवरती काही ठिकाणी येतोय. बुलढाणा जिल्हा सुद्धा गारपीटच्या रडारवरती येतोय आणि विशेष करून हा पाऊस आहे तो 16 मे ते 17 मे पर्यंत असणार आहे. नंतर 16 मे पासून हा पाऊस कमी व्हायला सुरुवात होईल आणि याच महिन्याच्या शेवटच्या दिवसाला म्हणजे 26-27 तारखेला सुद्धा राज्यामध्ये पुन्हा पाऊस येणार आहे.